मुरगुड आणि कुर्णी बंधाऱ्यावर आलेलं पाणी काल कमी आल्यामुळे प्रवाशांनी नगरपालिका आणि शिवभक्तांनी लावलेले बॅरिकेड्स काढून टाकले होते। मात्र आज पुन्हा पाणी वाढलं असून त्यातून नागरिकांनी धोकादायक पद्धतीने प्रवास सुरू केलाय। त्यातच शाळांच्या विद्यार्थ्यांनी वाहत्या पाण्यातून पलीकडे जाणे चालू केल्यामुळे शिवभक्त समाजसेवक यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलाय। मात्र त्यांनाही दाद न देता ही मुले पुढे निघून गेलीत। त्याचबरोबर या ठिकाणी सोशल मीडियावर टाकण्यासाठी रील बनवण्यासाठी अनेक जण धोकादायकरित्या पाण्यामध्ये जात असल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त तैनात नाही। बंदोबस्त नसल्यामुळे यातून नागरिक बिनधास्तपणे ये-जा करत आहेत। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। एखाद्या विद्यार्थ्याचा अथवा नागरिकाचा जीव गेलाच तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत। कोणालाही न जुमानता ही मुलं पाण्यातून पुढे जात आहेत। शाळा प्रशासनानेही मुलांना शाळेतच सूचना दिल्या पाहिजेत। सध्या सोशल मीडियावर अनेक जण व्हिडिओ पाहत आहोत की यातून वाहून जात आहेत। अनेकांचे जीव गेल्याचे व्हिडिओही आपण पाहत आहोत। असे असेल तर याला जबाबदार कोण, याची सूचना मिळताच मुरगुडचे पीआय शिवाजी करे यांनी तातडीने भेट देऊन बॅरिकेड्स लावून घेत रस्ता बंद करून घेतला आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।